संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज टॉवरवर चढून आंदोलन करणार, स्वतःला संपवण्याचा इशारा दिला। हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाई का नाही, धनंजय देशमुखांचा सवाल। सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा, कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा संक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा। विष्णू साठेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही, जरी फोन सापडला नाही तरी तो 6 ते 10 तारखेच्या दरम्यान कोणाशी बोलत होता हे समजलं पाहिजे। सुरेश धस यांचं सरपंचांच्या हत्येबाबत वक्तव्य। बीडच्या सौंदानामधील सरपंच अपघात प्रकरणात गुन्हा दाखल, परळी पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतला, चालकाचा शोध सुरू। बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड, राजकारणी गुंडांना पोचतायत की गुंड राजकारण्यांना, विजय वडेट्टीवारांचा सवाल। तर सुरेश धस उघडपणे बोलतायत, त्यावर सरकारनं लक्ष द्यावं, वडेट्टीवारांचा सल्ला। शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं, त्यांच्या राजकारणाला तुम्ही 20 फूट खोल गाडलं, उद्धव ठाकरेंनाही अद्दल घडवलीत, अमित शहांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मंत्र्यांना सल्ला, काम करताना प्रतिमा चांगली ठेवा, सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका, शहांचे निर्देश। मोदींना हरवता येत नाही हे लक्षात आल्यावर विरोधकांनी देशात आणि राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला, फेक नरेटिव्ह तयार केलं, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली शिर्डीमध्ये भाजपची संघटनात्मक बैठक पार पडली। भाजपचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा। अनैसर्गिक युती जास्त काळ टिकत नाही, रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरेंसमोर पर्याय नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटी होत असतील, सामंतांचा टोला। अमित शहांचं मोठं दुःख आहे, महाविकास आघाडीचा लोकसभेचा विजय त्यांना पचत नाही, ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांचं अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर। ठाकरे गट भाजपसोबत आला तर आम्हाला काही समस्या नाही, पण भाजपला मदतीची गरज असताना ठाकरे गटानं त्यांची साथ सोडली, आता भाजप त्यांना जवळ करेल असं वाटत नाही, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। बाळासाहेब थोरात पूर्णवेळ महसूल खात्याचे मंत्री होते, मात्र त्यांनी एका खात्याचे 2 तुकडे केले नाहीत, जलसंपदा मंत्रिपदावरून विजय वडेट्टीवारांचे नाव न घेता विखे पाटलांवर टीका। बेईमानीनं राज्य मिळवलं, आता खेड्याकडे चला असं म्हणतायत, भाजपनं खेडी बकास केली, रोजगार संपवला, आता खेड्यातील बेरोजगार भाजपला जाब विचारेल, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। अहिल्यानगरमध्ये अमित शहा येताच आंबेडकरी जनता आक्रमक, शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला। छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनं लढण्याची तयारी, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथं शाखा आणि प्रत्येक घरात समता सैनिक तयार करण्याची रणनीती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सगळेजण स्वबळावर लढतात, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जपाव्या लागतात, शेगाव दौऱ्यात छगन भुजबळांचं वक्तव्य। माझा पतंग कोणी कापला नाही, पण आपण अनेकांचे पतंग कापले, छगन भुजबळांचं विधान, भुजबळांचा रोख कुणावर, प्रश्न उपस्थित। बुलढाण्यातल्या शेगावमध्ये माळी समाजाच्या युवक युवती परिचय संमेलनाचं उद्घाटन, मंत्री छगन भुजबळांनी हजेरी लावली, जातनिहाय जनगणना करा किंवा ओबीसी 51% आहेत हे जाहीर करा, भुजबळांची मागणी। लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी स्वतःहून आपली नावं काढावी, नाहीतर त्यांच्याकडून दंडासह वसुली करता येईल, छगन भुजबळांचा इशारा। आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा अमरावतीमध्ये वर्धापन दिन महोत्सव साजरा, यावेळी मंत्रिपद न मिळाल्याची रवी राणांकडून खंत व्यक्त, भविष्यात संधी मिळेल अशी आशा, राणांचं वक्तव्य। 8 दिवस आधी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायची असल्याचं सांगितलं, पण शेवटच्या क्षणी थांबवलं, रवी राणांचा आरोप। तर जिल्ह्याच्या विकासाची 10 पट भरपाई फडणवीसांकडून वसूल करणार, राणांचं वक्तव्य। मनभेद आणि मतभेदात फरक आहे, रवी राणांसोबतचे मनभेद दूर होण्यासाठी थोडा वेळ लागेल, रवी राणांनी बदल्याची भाषा वापरल्यानंतर बच्चू कडूंचा नरमाईचा सूर। किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर, अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयांनी
1100 बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता। या संदर्भात तहसील कार्यालयाची भेट घेणार। रायगड जिल्ह्यातून 6 बांगलादेशी नागरिकांना महाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक। 5 पुरुष आणि 1 महिलेचा यामध्ये समावेश। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीमध्ये 100हून अधिक कामगारांना विषबाधा, अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती। अनेक महिलांना उलट्यांचा त्रास। कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीवर कडक कारवाई करणार, रवी राणांचा इशारा। अकोल्यामध्ये काँग्रेसचा आज जिल्हा मेळावा। भाजपच्या ताब्यातील अकोला पश्चिम मतदारसंघ 30 वर्षांनंतर ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह। ही पिढी संपण्याआधी सीमाप्रश्न सोडवू, अन्याय सहन न करण्याची शिकवण मिळाली आहे। बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा मेळाव्यामध्ये रोहित पाटलांचं वक्तव्य। सरकारी अधिकारी असल्याचं भासवून अनेकांची फसवणूक करणाऱ्याला अटक। आरोपीनं अजित पवारांचं नाव आणि स्वाक्षरी वापरून बनावट लेटर बनवलं। पुण्यातील व्यावसायिक अतुल शितोळे यांच्या तक्रारीनंतर प्रकार उघडकीस। मुंबई महानगरपालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यानं औषध पुरवठादारांकडून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा। महापालिकेकडून 120 कोटींची थकबाकी। वाहनापूर्वी पार्किंग खरेदी करण्याचं धोरण राज्यात लागण्याची शक्यता। परिवहन विभागाच्या 100 दिवसांच्या आराखड्यात या धोरणांचा समावेश। टोरेस कंपनीचा मूळ तक्रारदाराच्या याचिकेवर आज राज्य सरकार भूमिका मांडणार। जीवाला धोका असल्याचा तक्रारदाराचा दावा। टोरेस कंपनीचा तपास सीआयडी किंवा एसआयटीकडे सोपवण्याचीही मागणी। टोरेस कंपनीचा 1,90,00,000 ऐवज पोलिसांकडून जप्त। तुर्भेच्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यातून मुद्देमाल जप्त। टोरेस घोटाळ्याची माहिती पोलिसांना आधीच दिली होती। पोलिसांनी सहकार्य न केल्यानं टोरेस घोटाळ्यातील आरोपी फरार। तक्रारदार अभिषेक गुप्ताचे वकील विवेक तिवारींचा आरोप। बदलापूरमधील एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी। अक्षय शिंदेच्या वडिलांकडून मुलाच्या हत्येच्या आरोपाची याचिका दाखल। नवी मुंबईमध्ये भरधाव कारच्या धडकेत 2 तरुणींचा मृत्यू। कोपरी इथे पाम बीच मार्गावरची घटना। अपघातानंतर कार चालक फरार। एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात। लोखंडी गजानं भरलेल्या आयशरला पिकअपची धडक। 8 जणांचा मृत्यू झालेले सगळे कामगार असल्याची माहिती। नाशिक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचा स्टेटसवर शेवटचा व्हिडिओ। धरणगावमधल्या देवस्थानावरून परत येताना ही घटना घडली। शेगाव तालुक्यातील केस गळती बाधित गावामध्ये आज दिल्ली चेन्नईचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ संशोधनासाठी येणार। तज्ज्ञांचं पथक आज भेट देऊन पाहणी करणार। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आज विद्यार्थी काँग्रेस आणि इतर संघटनांकडून शांततामय आणि संविधानिक पद्धतीनं आंदोलन। बैठकांसाठी पूर्वपरवानगीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटना आक्रमक। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर पोलिसांकडून 93,000चा नायलॉन मांजा जप्त। अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतलं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरती पुन्हा पतंगाच्या मांजामुळे अपघात। गळ्यात मांजा अडकल्यानं 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी। तरुणाची प्रकृती गंभीर। आठवड्याभरातली ही दुसरी घटना। पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरू नये, ठाणे महानगरपालिकेचं आवाहन। ठाण्यामध्ये 450 आस्थापनांची तपासणी केली। एकल वापराचे सुमारे 290 किलो प्लास्टिक जप्त, तर 13 लाख रुपयांचा दंड ठोठावला। वसईमध्ये पतंगाच्या मांजाने एका व्यक्तीचा गळा चिरला। या व्यक्तीच्या गळ्यावर 9 टाके असल्याची माहिती। नोकरी देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। नवी मुंबईतून आरोपीला अटक। आरोपीवर पोक्सोसह इतर गुन्हे दाखल। मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये इमारतीचं बांधकाम सुरू असताना 20 वर्षीय मजुराचा मृत्यू। इमारतीच्या 12व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू। एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू। मुंबईच्या जोगेश्वरीमधील साईनाथ चाळीमध्ये घरावरील पोटमाळा कोसळला। 5 जण जखमी। पोटमाळ्यावर ओटी भरण्याचं काम सुरू असताना ओव्हरलोड झाल्यामुळे अपघात। जळगावच्या भुसावळ शहरात भर दिवसा तरुणांची गोळ्या घालून हत्या करणारे आरोपी पोलिसांनी पकडले। सीसीटीव्हीच्या मदतीने एकूण 5 आरोपींना अटक। नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट करून सनदी लेखापालाला तब्बल 42 लाखांचा गंडा। सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जळगाव सुरतहून छपराकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसवर जळगाव रेल्वे स्थानकाजवळ दगडफेकीत रेल्वेच्या काचा फुटल्या। कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण।
अकोल्याच्या पिंजरमध्ये अंगणवाडीत दिलेल्या कॅल्शियम विटामिनच्या गोळीतून स्टेपलरची पिन आढळल्यानं खळबळ. या संदर्भात पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार. गोंदियाच्या तिरोडातील घाटकुरोडा रेती घाटावरती अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई. 7 पोकलेन 4 टिप्परसह मोठ्या प्रमाणात रेती साठा जप्त. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील पथकाची कारवाई. अकोल्याच्या वाडेगावमधील निर्गुणा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधारा तुडुंब भरला. शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना नावेतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. नदीवर छोटा पूल बांधून देण्याची गावकऱ्यांची मागणी. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पंढरपूरच्या भाजी मंडईमध्ये 60 प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध. शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि यासाठी मंडईमध्ये तब्बल 87 प्रकारच्या भाज्या विक्रीला. धुळे जिल्ह्यामध्ये धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकं धोक्यात. गव्हाच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत. चंदनपुरी इथं खंडेराव महाराज यात्रोत्सवास सुरुवात. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महाभिषेक आणि पूजा होणार. पुण्यामध्ये भाजपच्या महिला मेळाव्यात अमृता फडणवीसांकडून पुन्हा येईनचा नारा. मी पुन्हा येईन पण लेट येणार नाही म्हणत कार्यक्रम स्थळी उखाणा घेतला. विखिल फाउंडेशनतर्फे पुण्यामध्ये सायबर सिक्युरिटी सायबर एज्युकेशन पुरस्काराचं वितरण. कार्यक्रमाला राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि पोलीस महासंचालक संजय शिंत्रेंनी हजेरी लावली होती. ठाण्यातल्या जेके ग्राममध्ये रेमंड 100 ऑटोफेस्टचं आयोजन. ऑटोफेस्टमध्ये नव्या जुन्या गाड्यांचा एक दुर्मिळ खजिना. मोटरसायकल शौकीनांना ऑटोफेस्टमध्ये रोमांचक सफर. ताराराणी ब्रिगेडचा जिजाऊ पुरस्कार यंदा कांचन जाधव यांना प्रदान. मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये आज स्नान. 26 फेब्रुवारीपर्यंत कुंभमेळा चालणार. उषा मंगेशकरांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. लता दीदींनी राम मंदिरासाठी ठेवलेला कलश आदित्यनाथ यांच्याकडे सुपूर्द केला. तर उषाताईंच्या पेंटिंगचं स्ट्रोक ऑफ हार्मनी हे पुस्तकही भेट दिलं. नेहरू योगायोगानं पंतप्रधान झाले. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका. तर सरदार पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पात्र होते, खट्टर यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. पंतप्रधान सोनमार्ग बोगद्याचं उद्घाटन करणार. 2700 कोटींच्या निधीतून सोनमार्ग बोगदा तयार. गुजरातच्या राजकोटमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव. जगभरातील लोक महोत्सवात सहभागी. विविध आकाराचे पतंग उडवत नागरिकांकडून महोत्सवाचा आनंद. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र. 7,640 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर कर भरण्याची पत्रातून कबुली. ॲपलचे को फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरा हिंदू धर्मात आता कमला या नावानं ओळखल्या जाणार. तर हिंदू धर्म संस्कृती जाणून घेण्यासाठी महाकुंभ मेळाव्यातही सहभागी होणार. पंजाब किंग्सच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची नियुक्ती. IPL 2025 मधील लक्षवेधी बदल. अय्यर पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.